नमस्कार मित्रांनो, प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आपण अभ्यासत असताना गद्य आणि पद्य या दोन्ही साहित्य परंपरेचा आपण अभ्यास करत आहोत. प्राचीन मराठी गद्याची परंपरा पाहत असताना काही शिलालेखामध्ये गद्याचे संदर्भ सापडतात आणि त्यानंतर महानुभाव साहित्यामध्ये आपण गद्याचा विचार केलेला आहे. तसं पाहिलं तर मराठी गद्याचा पाया महानुभाव संप्रदायाने रचलेला आहे. मग लीळाचरित्र ग्रंथ असो, गोविंद प्रभू चरित्र ग्रंथ असो, श्रीकृष्ण चरित्र, दृष्टांत पाठ, सूत्रपाठ म्हणजे असे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ म्हणजे महानुभाव साहित्यातील हे गद्य वैभव आहे. आणि त्यानंतर मात्र प्राचीन मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये गद्याची ही परंपरा जवळपास लुप्त झाल्याचं पाहायला मिळते. काही त्रोटक संदर्भ संत एकनाथांच्या अर्जदास सारख्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं या गद्य साहित्याचं पुनरुज्जीवन हे प्रामुख्यानं शिवकाळात झालेलं आहे. म्हणजे शिवकाळामध्ये गद्य साहित्याचं पुनरुज्जीवन जे आहे ते बखर वाङ्मयाच्या रूपानं झालेलं आहे. आणि आज आपण या बखर वाङ्मयाचा या ठिकाणी विचार करणार आहोत. आता बखर हा जो साहित्य प्रकार आहे तो पूर्णतः गद्य साहित्य प्रकार आहे. म्हणजे गद्य परंपरेला म्हणजे समृद्ध करण्याचं काम या बखरीच्या माध्यमातून झालेलं आहे. बखर हा जो साहित्य प्रकार आहे तो शिवकाळातला, काहीसा शिवपूर्व काळातला असा हा साहित्य प्रकार आहे. आता बखर हा जो शब्द आहे पहा, तो कसा तयार झाला किंवा बखर शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा विचार अनेक अभ्यासकांनी या ठिकाणी केलेला आहे. तर बखर हा जो शब्द आहे तो शब्द खबर या अरबी शब्दापासून बनलेला सांगितलं जाते. म्हणजे खबर या शब्दाचा वर्ण विपर्यास होऊन बखर हा शब्द तयार झालेला आहे असं सांगितले जाते. खबर या अरबी शब्दाचा मुळातला अर्थ वार्ता, समाचार किंवा वृत्त असं होतं. आणि या खबर या अरबी शब्दाचा वर्ण विपर्यास होऊन मराठीमध्ये बखर हा शब्द रूढ झाला असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. किंवा वी.का. राजवाडे या संदर्भात असं सांगतात पहा, बक या संस्कृत धातूपासून बखर हा शब्द बनलेला आहे. बक म्हणजे बोलणे. आजही आपल्याकडं म्हणतात पहा, एखादा माणूस फारच बोलू लागला तर त्याला आपण म्हणतो पहा काय बकबक करू लागलास म्हणतो. तर बक म्हणजे बोलणे, बक म्हणजे बकणे, बकणे म्हणजे बोलणे, या धातूपासून बखर हा शब्द बनला असावा असं डॉक्टर वी.का. राजवाडे या ठिकाणी सांगतात. आता बखर म्हणजे काय नेमकं, तर गद्यात लिहिलेला ऐतिहासिक वृत्तांत म्हणजे बखर आहे. बखरीचा विषय काय आहे, तर बखरीचा विषय आहे ऐतिहासिक वृत्तकथन करणं किंवा ऐतिहासिक वृत्तांत सांगणं. हे बखरीचं म्हणजे बखरीचं मुख्य उद्देश आहे किंवा बखरीचं प्रयोजन आहे. म्हणजे बखरीचं अधिष्ठान हे ऐतिहासिक वृत्तकथन आहे किंवा बखरीचं मुख्य प्रयोजन म्हणजे या ठिकाणी ऐतिहासिक वृत्तकथन करणं आहे. म्हणून गद्यात लिहिलेला ऐतिहासिक वृत्तांत म्हणजे बखर असं बखरीची व्याख्या अशी बखरीची व्याख्या केली जाते. आणि राजकीय स्वरूपाचं ऐतिहासिक लेखन म्हणजे बखर असंही बखरीबद्दल सांगितलं जाते. म्हणजे बखरीचा विषय पहा राजकीय आहे आणि ऐतिहासिक आहे. म्हणजे राजकीय स्वरूपाचे ऐतिहासिक लेखन म्हणजे बखर होय असं या बखरीबद्दल सांगितलं जाते. आणि ही बखर का लिहिली गेली किंवा बखर लिहिण्यामागं प्रेरणा कुणाची होती किंवा बखर लिहावं असं का वाटलं किंवा बखरीची कल्पना कुठून सुचली त्याबद्दल सांगतात पहा, मुसलमान राजकर्ते जे आहेत ते तवारिका लिहित असत. कारण छत्रपती शिवरायांचं राज्य अस्तित्वात येण्या अगोदर आपल्या या दक्षिण भारतामध्ये 5 शाह्या होत्या. अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, बिदरची बरीदशाही, म्हणजे अशा ह्या 5 शाह्या होत्या. म्हणजे या ठिकाणी मुस्लिमांची सत्ता होती. आणि मुस्लिम राजकर्ते
आपला ऐतिहासिक वृत्तांत लिहिण्यासाठी किंवा ऐतिहासिक वृत्तांत लिखित स्वरूपात राहावा या उद्देशानं त्यांनी आपल्याकडच्या लोकांना तवारिका लिहायला सांगत असत. त्यांच्या हाताखाली जे काही पंडित आहेत, जे काही लिहिणारे लोक आहेत, त्यांच्या मार्फत तवारिका लिहायला लावत असत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांना बखरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे बखर हा जो साहित्य प्रकार आहे, बखर हा जो गद्य वाङ्मय प्रकार आहे, याची मुळातली प्रेरणा तवारिखापासून मिळालेली आहे किंवा बखरीची मुळं मुस्लिम राजकर्त्यांच्या तवारिखामध्ये सापडतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणून वी.का. राजवाडे असं सांगतात, मुसलमान राजकर्त्यांच्या तवारिका पाहून मराठ्यांना बखरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली असं डॉक्टर वी.का. राजवाडे सांगतात. तर अशा प्रकारे बखरीचा व्युत्पत्तीच्या अंगाने आपल्याला विचार करता येतो. यानंतर बखर हा जो वाङ्मय प्रकार आहे, त्या वाङ्मय प्रकाराचा जेव्हा आपण विचार करतो, पहा आपल्या म्हणजे बखरीचं लेखन हे काय स्वयंस्फूर्तपणे त्या बखरकारांनी केलेलं नाही. बखरकार हे प्रामुख्यानं कोणत्या ना कोणत्या राजाच्या दरबारामध्ये कारकून, लेखापाल वगैरे अशा पदावर काम करत होते. बखरकार हे प्रामुख्यानं राजाच्या दरबारातले कारकून होते किंवा काही पंडित होते किंवा काही राजाचे सल्लागार होते. म्हणजे या ठिकाणी हे जे आहेत हे सगळे बखरकार हे कोणत्या ना कोणत्या राजाचे आश्रित होते. म्हणून बखरीचं लेखन जे आहे ते राज आज्ञेवरून झालेलं आहे. राजानं आज्ञा केलं की या प्रसंगाचा तुम्ही वृत्तांत लिहा किंवा राजाने आज्ञा केलं म्हणजे की याचा म्हणजे यांचं चरित्र लिहा. म्हणजे अशा प्रकारे राजानं आज्ञा केल्यानंतर लिहिलेलं वृत्तांत म्हणजे बखर आहे. म्हणून बखरीचं लेखन हे काही स्वयंप्रेरणेनं झालेलं नाही. ज्याप्रमाणे संतांची प्रेरणा ही आतून आहे तसं बखरकारांची नाही. तर या ठिकाणी पहा, आपल्या राजाच्या आज्ञेवरून म्हणजे त्यांचा पोसिंदा जो राजा आहे किंवा ज्यांच्या आश्रयाला ते राहतात त्यांच्या आज्ञेवरून लिहिलेला वृत्तांत म्हणजे ह्या बखरी आहेत. आणि हा जो बखर जो वाङ्मय प्रकार आहे तो वाङ्मय प्रकार म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे त्याचं अधिष्ठान इतिहास लेखन आहे. म्हणजे ऐतिहासिक वृत्तकथन हे त्याचं अधिष्ठान आहे. इतिहास लेखन नाही तर एक ऐतिहासिक वृत्तकथन हे या बखरीचं अधिष्ठान आहे किंवा बखर लेखनामागची मूळ भूमिका आहे. असं जरी असलं तरी बखरीला इतिहास म्हणता येत नाही. बखर ऐतिहासिक घटनावर असल्या, बखरीचं अधिष्ठान जरी ऐतिहासिक असलं तर बखरीला इतिहास मात्र समजता येत नाही. कारण बखरीमध्ये पहा, ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीनं बखरीमध्ये विश्वसनीयतेचा अभाव असतो. कारण ऐतिहासिक वृत्तांत सांगणं जरी बखरकाराचा उद्देश असलं तरी बखरीमध्ये जो इतिहास आलाय त्याला पूर्णतः सत्य मानता येत नाही किंवा विश्वसनीय मानता येत नाही. ह्याचे 2-3 कारण आहेत मित्रांनो. एक कारण असं आहे, बखरकार जे काही आहे ते सगळे राजदरबारातले कारकून होते, पंडित होते किंवा फार तर सल्लागार होते. आणि ह्यामुळं हे राजदरबारामध्ये राहणारे व्यक्ती हे कधीही युद्धभूमीवर गेले नाहीत किंवा युद्धभूमीवर जात नव्हते. मग रणभूमीवर न जाता, युद्धभूमीवर न जाता युद्धाचा वृत्तांत IQ माहितीच्या आधारे यांनी मनोरंजक पद्धतीने लिहून काढत असत. म्हणजे जो माणूस युद्धभूमीवर गेला नाही, युद्ध पाहिला नाही, तो मात्र युद्धाचं वृत्तांत लिहितो. म्हणजे या ठिकाणी म्हणजे त्याच्या लिहिण्याला म्हणजे प्रत्यक्ष पाहण्याचा आधार नाही. म्हणजे ती घटना न पाहता, ते युद्ध न पाहता हा केवळ म्हणजे राजवाड्यामध्ये बसून IQ माहितीवर तो बखरी लिहितो. त्यामुळं या बखरीमध्ये सत्याचा आलाप मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणजे या ठिकाणी पहा, या बखरीमध्ये आलेलं सत्यच समजता येत नाही. म्हणून अनेक बखरीमध्ये काल विपर्यास आढळतो, व्यक्ती विपर्यास आढळतो, घटना विपर्यास आढळतो. म्हणजे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये विपर्यास आढळतो. त्याचं कारण आहे की बखरकार म्हणजे IQ माहितीच्या आधारे त्यांनी या बखरी लिहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर पहा, दुसरी एक बाजू अशी आहे, बखरकार हे कोणत्या ना कोणत्या राजाचे आश्रित होते. बखरकार ज्या राजाच्या दरबारामध्ये काम करतो त्या राजाच्याच बाजूने बखर लिहिणार. कुठल्याही घटनेचा अन्वयार्थ लावत असताना किंवा ती घटना मांडत असताना त्याचा पोशिंदा राजा जो आहे त्याच्या बाजूने तो बखर लिहिणार किंवा या ठिकाणी
बकरीमध्ये पक्षपात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. युद्ध एकच असलं तरी दोन राजाच्या जर बखरकार आणि बकरी लिहू लागल्या तर दोघांच्या बकरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आढळते. कारण बखरकार शेवटी आपला पोशिंदा जो राजा आहे त्यांच्या बाजूनं बखर लिहितो, म्हणून बकरीमध्ये पक्षपात आढळतो. बखरकार स्वतः युद्धभूमीवर जात नाही आणि युद्धाचा वृत्तांत सांगतो, तेव्हा तो जो सांगतो तो ऐकीव माहितीवर सांगतो. आणि त्याचबरोबर बखर सजवण्याच्या नादामध्ये, बकरीला सुंदर बनवण्याच्या नादामध्येही अनेक वेळा या बकरीमध्ये अतिशयोक्ती त्यांनी आणलेली आहे. आणि त्याचबरोबर पुराणाच्या प्रभावातून बकरीमध्ये अद्भुतता आणलेली आहे. आपली बखर परिणामकारक करण्यासाठी या बखरकारांनी म्हणजे बकरीमध्ये अद्भुतता आणलेला आहे. काही वेळा बकरीमध्ये त्यांनी चमत्काराचंही वर्णन केलेलं आहे. म्हणून मित्रांनो, बखर ही जरी इतिहासाशी निगडीत असेल, बकरीचं अधिष्ठान इतिहास असेल, तरी ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीनं बकरीमध्ये विश्वसनीयतेचा अभाव आहे. म्हणजे बकरीमध्ये असते काय मग? तर बकरीमध्ये आहे काय? ऐतिहासिक सत्य आणि कल्पनाविलास यांची सरमिसळ बकरीमध्ये झालेली आहे. म्हणजे ऐतिहासिक सत्याच्या आधारावर बखर लिहिलेली आहे. बखर काय पूर्णतः काल्पनिक नाही. म्हणजे एखाद्या कादंबरीप्रमाणे बखर पूर्णतः काल्पनिक नाही, एखाद्या कथेप्रमाणे बखर पूर्णतः काल्पनिक नाही. बकरीला अधिष्ठान इतिहासाचं आहे. म्हणून ऐतिहासिक सत्य आणि बखरकारांचा कल्पनाविलास या दोन्ही गोष्टींचं सरमिसळ म्हणजे बखर आहे. आणि ऐतिहासिक वृत्तकथनाबरोबरच रंजकता आणि लालित्याला बकरीमध्ये प्राधान्य आहे. केवळ ऐतिहासिक वृत्तकथन करणं एवढाच बखरकाराचा हेतू नाही, तर आपलं वृत्तकथन अतिशय परिणामकारक कसं ठरेल, आपलं वृत्तकथन लोकप्रिय कसं ठरेल, त्या दृष्टीनं बखरकारांनी बकरीमध्ये रंजकता आणण्याचा प्रयत्न केला. रंजकता आणण्याच्या नादामध्ये अनेक वेळा बकरीमध्ये अतिशयोक्ती झालेली आहे किंवा बकरीमध्ये लालित्याला प्राधान्य आहे. एक साहित्यकृती म्हणून त्या बकरीमध्ये लालित्य कसं आणता येईल, ज्याच्यामुळं आपली बखर लोकांमध्ये लोकप्रिय ठरेल, या दृष्टीनं बखरकारांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ऐतिहासिक वृत्तकथनाबरोबरच रंजकता आणि लालित्याला या ठिकाणी प्राधान्य आहे. एखाद्या बखर वाचत असताना, एखादी कथा, एखादी कादंबरी वाचताना जी अनुभूती येते, तीच अनुभूती बखर वाचताना येत असते. आणि पहा, या ठिकाणी बखरीतून प्रामुख्यानं बखरकारांच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होतो. जसं कथेतून कथाकाराच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होतो, कवितेतून कवीच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होतो, कादंबरीतून कादंबरीकाराच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होतो, आणि त्याचप्रमाणे बखरीतून बखरकाराच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होतो. पानिपतचं एक युद्ध एकच आहे, पण पानिपतच्या युद्धावर अनेकांनी बखरी लिहिल्या, प्रत्येक बखर वेगळी ठरते. म्हणजे युद्ध तोच आहे, पण लिहिणारे व्यक्ती वेगळे असल्यामुळं प्रत्येकाची बखर ही वेगळी ठरते. कारण बखरकारांच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार हा त्या बखरीतून होत असतो. म्हणून या ठिकाणी पहा, असं म्हणतात की बखर हा जो वाङ्मय प्रकार आहे, इतिहास आणि साहित्य दोन्हींच्या सीमारेषेवरून जाणारा हा साहित्य प्रकार आहे. म्हणजे बकरीला पूर्ण इतिहास म्हणावं तर ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय मानता येत नाही, आणि बकरीला साहित्य म्हणावं तर त्याच्यामध्ये इतिहास आहे. म्हणजे आता पहा, आपल्या कथा, आपल्या कादंबरी ह्या काल्पनिक असतात. कथा आणि कादंबरी काल्पनिक असतात, तशा बकरी काल्पनिक नसतात. पण बकरीमध्ये कल्पनाविलास मात्र आढळतो, आणि तो कल्पनाविलास ऐतिहासिक घटनेला अनुसरून असतो. म्हणून बखर हा जो वाङ्मय प्रकार आहे, तो असं म्हणतात पहा, इतिहास आणि साहित्य या दोन्हीच्या सीमारेषेवरून जाणारा असा साहित्य प्रकार म्हणजे बखर हा साहित्य प्रकार आहे. आता बकरीची भाषा पहा, बकरीची भाषा ही जिवंत आणि रसरशीत भाषा असते. त्याचबरोबर अलंकृती, कल्पनारम्यता, सुभाषिते, म्हणींचा यथोचित वापर बकरीमध्ये आढळतो. आणि त्याचबरोबर बकरीवर पौराणिक साहित्याचा मोठा प्रभाव दिसतो. ह्याचं कारण असं आहे मित्रांनो, हे राजदरबारातले सगळे कारकून जे होते, ते सगळे कारकून प्रामुख्यानं ब्राह्मण होते, अभिजन होते. संस्कृत साहित्यांचा त्याचा गाढा अभ्यास होता, आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर आदर्श संस्कृत साहित्याचा होता किंवा पुराणांचा प्रभाव त्यांच्यावर फार मोठा होता.
पौराणिक साहित्याचा त्यांच्यावर जो प्रभाव आहे त्या प्रभावातूनच त्यांनी बखरी लिहिलेली आहेत. म्हणून पुराणाचा पौराणिक साहित्याचा प्रभाव बखरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. म्हणजे अद्भुत रम्यता जशी पुराणामध्ये आढळते तशी बखरीमध्ये आढळते. बखरी म्हणजे पुराणामध्ये ज्याप्रमाणे चमत्कार आढळतात त्याप्रमाणे बखरीमध्ये चमत्कार आढळतात. आणि त्याचबरोबर पुराणामध्ये ज्याप्रमाणे म्हणजे फलश्रुती सांगितली जाते तशी फलश्रुती या बखरीमध्येही सांगितलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे पौराणिक साहित्याचा प्रभाव या बखरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. अशा प्रकारे एकूण बखर या वाङ्मय प्रकाराचा आपल्याला ढोबळ मानाने विचार करता येईल. यानंतर आपण या शिवकाळातली शिवचरित्रावरची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची बखर म्हणजे या ठिकाणी सभासदाची बखर आपण अभ्यासणार आहोत. बखरीची आपण जेव्हा परंपरा पाहतो मित्रांनो, मराठीतली पहिली बखर म्हणून महिकावतीची बखर या बखरीचा उल्लेख केला जातो, जी शिवपूर्व काळातील बखर आहे. आणि शिवपूर्व काळातील महिकावतीची बखर ही मराठीतली पहिली बखर आहे. पण या ठिकाणी आपण अभ्यासणार आता महिकावतीच्या बखरीनंतर राक्षस तागडीची बखर आहे, शालिवांची बखर आहे, अशा अनेक बखरी आहेत ज्यांचा शिवपूर्व काळातील बखरी म्हणून उल्लेख केला जातो. आता राक्षस तागडीची जी बखर आहे ती विजयनगरशी निगडीत आहे. म्हणजे अशा ज्या शिवपूर्व काळातल्या काही मोजक्या बखरी आहेत. पण सगळ्यात जुनी जर बखर कोणती असेल मराठीतली तर ती आहे महिकावतीची बखर. आणि पहा, आपण जो आपल्या अभ्यासक्रमाला दोन बखरी ठेवण्यात आलेल्या आहेत. एक आहे म्हणजे सभासदाची बखर आणि त्यानंतर दुसरी पानिपतच्या युद्धावरची बखर आहे, भाऊसाहेबांची बखर. तर या ठिकाणी सभासदाची बखर आपल्या अभ्यासक्रमाला जी ठेवण्यात आलेली बखर आहे ही शिवकाळातली शिवचरित्रावरची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अशी बखर म्हणजे ही सभासदाची बखर आहे. आणि मराठीमध्ये पहा एकूण 250 बकरी आज उपलब्ध आहेत. त्या 250 बकरीपैकी काही बकरी अत्यंत महत्त्वाच्या बकरी आहेत. त्या महत्त्वाच्या बकरीपैकी एक महत्त्वाची बखर म्हणजे ही सभासदाची बखर. आता सभासदाची जी बखर आहे ही बखर शिवकाळातील शिवचरित्रावरील महत्त्वाची अशी पहिली बखर आहे. आणि या बखरीचं लेखन केलेलं आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी. कृष्णाजी अनंत सभासद यांनी या बखरीचं लेखन इसवी सन 1697 साली केलेलं आहे. आणि इसवी सन 1697 साली केलेली ही सभासदाची बखर म्हणजे शिवचरित्रावरची मराठीतली पहिली बखर आहे. आता ही सभासदाची जी बखर आहे पहा, ही पहिली बखर आहे. आणि त्याचप्रमाणे या बखरीचं महत्त्व असं आहे पहा, या बखरीचे जे लेखक आहेत कृष्णाजी अनंत सभासद हे छत्रपती शिवरायांचे समकालीन आहेत. त्यांनी छत्रपती शिवरायांपासून ते छत्रपती राजारामापर्यंतच्या कालखंडात त्यांनी दरबारी सभासद होते. म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद हे छत्रपती शिवरायांचे दरबारी सभासद होते. शिवरायांच्या नंतर छत्रपती राजारामापर्यंत हे कृष्णाजी अनंत सभासद हे दरबारी सभासद होते. आता सभासद म्हणजे कोण तर दरबारामध्ये काही म्हणजे दरबारामध्ये सल्लामसलत करणारे जे व्यक्ती असतात त्यांना सभासद असं म्हटलं जात असत. राज दरबारामध्ये सल्लामसलत करणारे एक मंडळ राहत होतं, त्याचे काही सभासद राहत होते. त्या अनेक सभासदापैकी एक सभासद म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद. आता कृष्णाजी अनंत सभासद हे छत्रपती शिवरायांच्या काळातले असल्यामुळं शिवरायांचं त्यांना सानिध्य लाभलं. शिवरायांच्या सहवासात ते वावरले. म्हणजे शिवरायांना जवळून पाहणारे हे कृष्णाजी अनंत सभासद होते. ज्यांनी शिवरायांना पाहिलं, ज्यांनी शिवरायांना अनुभवलं ते असे व्यक्ती म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद. म्हणून इतरांच्या बखरीच्या मानानं, इतर बखरकारांच्या मानानं कृष्णाजी अनंत सभासद यांची जी बखर आहे ती अत्यंत विश्वसनीय समजली जाते. कारण ज्यांना शिवरायांचं सानिध्य लाभलं, ज्यांनी शिवरायांना जवळून पाहिलं त्यांनी लिहिलेली बखर म्हणजे इतर बखरीच्या तुलनेमध्ये अधिक विश्वासार्ह ठरते. म्हणून सभासदाच्या बखरीला म्हणजे महत्त्वाचं स्थान आहे. आता पहा, सभासदाच्या बखरीचं लेखन हे कृष्णाजी अनंत सभासदे केले. आणि ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीनं ही बखर
या बखरीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ते स्वतः शिवरायांच्या सहवासात वावरले, शिवरायांना जवळून पाहिले. आणि त्याचप्रमाणे पहा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एकूण 71 प्रसंगांचं वर्णन या बखरीमध्ये या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद यांनी एकूण 71 प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि यातून छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचं दर्शन घडते. म्हणजे कृष्णाजी अनंत सभासदांनी जी बखर लिहिली, त्या बखरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनातील 71 प्रसंगांचं वर्णन आलं. आणि त्यातून छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचं दर्शन घडते, किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्या समोर येतात. आता ह्या ग्रंथाची दुसरी एक बाजू अशी आहे, पहा, हा जो ग्रंथ आहे सभासदाची बखर, या बखरीमध्ये जर फक्त 1-2 प्रसंग जर सोडलं तर बाकी ठिकाणी म्हणजे काळाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हणजे या ठिकाणी 1-2 प्रसंग असे आहेत, पहा, की एक आहे शिवराज्याभिषेक. त्याच्या काळाचा उल्लेख असा करण्यात आलाय की शालिवाहन शक्य 1596 ज्येष्ठ मास शुद्ध असं शिवराज्याभिषेकांचं कालनिर्देश केलेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवरायांचं महाप्रयाण ते जे आहे शालिवाहन शक्य 1602 रौद्र नाम संवत्सर चैत्र शुद्ध 15 रविवार, अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणाचं म्हणजे उल्लेख केलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचं राज्याभिषेक आणि छत्रपती शिवरायांचं महानिर्वाण या 2 जर घटना सोडल्या तर या चरित्रामध्ये, या शिवचरित्रामध्ये कुठंही काळाचा उल्लेख करण्यात आले नाही, कुठंही तारीख देण्यात आलेली नाही. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जीवनातील 71 प्रसंगाचं वर्णन करून छत्रपती शिवरायांचं चरित्र कृष्णाजी अनंत सभासदांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे लक्षणीय पैलू या चरित्रातून समोर येतात. पण या चरित्राची एक दुसरी बाजू अशी आहे की या चरित्रामध्ये काळाचा उल्लेख फारसा आढळत नाही. फक्त 2च घटनांचा उल्लेख आहे. एक छत्रपती शिवरायांचं राज्याभिषेक आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवरायांचं महानिर्वाण. आणि बाकी ज्या घटना आहेत त्या सगळ्या घटनांचं वर्णन या ठिकाणी त्यांनी पुढे म्हणजे त्याचा निर्देश असं केलेला आहे, पहा, पुढे, मागे, त्याचवरी, त्या उपरी, तो, इतक्यात अशा शब्दांचा वापर केला आहे. त्यानंतर असं घडलं, त्याच्या अगोदर असं घडलं, त्यापूर्वी असं घडलं, तेव्हा असं घडलं, इतक्यात असं घडलं, म्हणजे असंच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या ग्रंथामध्ये कालनिर्देश फारसा आढळत नाही असं आपल्या येथे पाहायला मिळते. आणि त्यानंतर पहा मित्रांनो, या ग्रंथामध्ये जो तपशील आला आहे तो तपशील मात्र अत्यंत सूक्ष्म आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, कालनिर्देशाची उणीव तपशील निर्देशाने भरून काढलेली आहे असंही काही अभ्यासक म्हणतात. आता घटनांचं वर्णन जे आहे ते अत्यंत तपशीलवार त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये शिवरायांच्या राज्याचं वर्णन करताना म्हणतात, पहा, 18 कारखाने आहेत, किंवा खजिना, शिलेदार, सुभेदार, कारकून, हुजरे, गड, कोट इत्यादीचा जमा खर्च आदी तपशील अत्यंत विस्ताराने सभासदांनी वर्णन केलेलं आहे. कारण ते दरबारामध्ये असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ते दररोज पाहत असत, किंवा या सगळ्या गोष्टी दररोज त्यांनी हाताळत असत. म्हणून या ठिकाणी पहा, 18 कारखान्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या खजिन्याचं वर्णन केलं, शिलेदाराचं वर्णन केलं, सुभेदार, कारकून, हुजरे ह्यांच्या कामाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर गड, कोट इत्यादींचा जमा खर्च त्याचंही तपशील त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. या सगळ्या गोष्टींचं तपशीलवार वर्णन या ठिकाणी कृष्णाजी अनंत सभासद करतात. म्हणजे कालनिर्देशांची जरी उणीव पाहायला मिळत असली तरी म्हणजे या ठिकाणी घटनांचं तपशीलवार वर्णन मात्र या ठिकाणी या कृष्णाजी अनंत सभासदांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, या सभासदाच्या बखरीची एक जमेची आणि महत्त्वाची बाजू म्हणजे प्रभावी व्यक्तिदर्शन. या बखरीमध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचं व्यक्तिदर्शन घडते, शिवराय म्हणजे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे लक्षणीय पैलू आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. शिवरायांचं तेजस्वी व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे वाचकांसमोर येते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा ज्यांच्याशी संबंध आला
त्या सगळ्यांचं व्यक्तिदर्शन एका एका वाक्यातून ते उभं करतात किंवा त्या सगळ्यांचं व्यक्तिदर्शन एका एका वाक्यातून ते घडवतात. आता पहा, या ठिकाणी एका एका वाक्यातून एक एक व्यक्ती उभं करण्याचं जे सभासदांचं कौशल्य आहे ते या बखरीमध्ये पाहायला मिळते. आता अफजल खान जो छत्रपती शिवरायांच्या राज्यावर चालून आला, छत्रपती शिवरायांचं राज्य धुळीस मिळवण्याचं ध्येय उरात बाळगून हा म्हणजे अफजल खान या महाराष्ट्रात आला होता. त्या अफजल खानाची व्यक्तिरेखा उभं करताना कृष्णाजी अनंत सभासद अत्यंत मार्मिक शब्दामध्ये त्याचं व्यक्तिमत्व उभं करतात. पहा, ते म्हणतात की अफजल खान सामान्य नव्हे, केवळ दुर्योधनच जातीने होता. आता पहा, एका वाक्यामध्ये त्याचं म्हणजे व्यक्तिचित्र उभं करतात. अफजल खान सामान्य नव्हे, तो सामान्य नव्हता, तर काय होता, केवळ दुर्योधनच जातीने. एका वाक्यामध्ये पहा, अफजल खान हा असामान्य योद्धा होता हेही दाखवून देतात आणि तो प्रचंड कपटी क्रूर होता हेही या ठिकाणी सांगतात. पहा, एक वाक्य आहे आणि एका वाक्यामध्ये पूर्ण अफजल खान ते उभं करतात. अफजल खान सामान्य नव्हे, केवळ दुर्योधनच जातीने होता. म्हणजे दुर्योधन ज्याप्रमाणे क्रूर होता, कपटी होता, पाताळ यंत्री होता, आणि तसा हा अफजल खान होता हे या ठिकाणी एका वाक्यामध्ये म्हणजे कृष्णाजी आनंद सभासद सांगतात. किंवा या ठिकाणी पहा, दिलेर खानाबद्दल सांगतात. दिलेर खान कसा होता, तर दिलेर खान म्हणजे मोठा बळकट. पहा, आता पूर्ण त्याची शरीरयष्टी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. दिलेर खान म्हणजे मोठा बळकट, एका हत्तीचे बळ किंवा जास्तीचे होईल आणि हत्ती बरोबरी खाणे, दररोज हत्ती खातो तेनेप्रमाणे वजन खाणे, शरीर तरी दुसरा हेडंब राक्षसच. आता पहा, दिलेर खानाचं जे व्यक्तिचित्र या ठिकाणी कृष्णाजी आनंद सभासद उभं करतात. दिलेर खान कसा आहे, तर शरीराने धिप्पाड आहे, मोठा बळकट आहे, एका हत्तीचे बळ किंवा जास्तीचं होईल. एका हत्तीकडं जेवढं ताकद आहे त्याच्यापेक्षाही जास्त ताकद त्या दिलेर खानाकडे होतं आणि त्याचं खाणं हे हत्ती बरोबर होतं. आणि त्याच्या पुढे सांगतात पहा, आणि तो दिसायला कसा होता, तर दुसरा हेडंब राक्षसच. म्हणजे अशा प्रकारे पहा, एका एका वाक्यातून व्यक्तिदर्शन ते घडवतात. म्हणजे ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचं दर्शन घडते, त्याचबरोबर शिवरायांचा ज्यांच्याशी संबंध आला त्या व्यक्तीचं व्यक्तिदर्शनही या ठिकाणी घडवतात. आणि त्याचप्रमाणे पहा, नुसतं व्यक्तिदर्शन घडवत नाहीत, तर मनस्थिती दर्शनही घडवतात. जेव्हा छत्रपती शिवराय अफजल म्हणजे औरंगजेबांना भेटायला जातात, तेव्हा औरंगजेबांची मनस्थिती कशी होती, औरंगजेब कशा प्रकारे हादरलेले होते, त्याचंही चित्रण या ठिकाणी हे बखरकार करतात. आणि पहा, ज्याप्रमाणे प्रभावी व्यक्तिदर्शन घडवतात, त्याचप्रमाणे हे कृष्णाजी अनंत सभासद या बखरीमध्ये प्रसंगांचं चित्रण अत्यंत हुबेहूब करतात. कृष्णाजी अनंत सभासद यांची लेखनशैली अशी आहे पहा, वाचकांना त्या काळामध्ये ते घेऊन जातात. वाचकांना शिवकाळामध्ये घेऊन जाण्याचं सामर्थ्य यांच्या लेखनशैलीमध्ये आहे. तसे प्रसंग ते डोळ्यासमोर उभे करतात. आता पहा, शिवाजी महाराजांच्या जीवनातले जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग अत्यंत हुबेहूब असे उभे करतात. आता या ठिकाणी पहा, जेव्हा छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी अफजल खान येतो, तेव्हा त्या अफजल खानाच्या स्वागतासाठी शिवाजी महाराज म्हणजे जो तंबू उभा करतात त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं, जो मंडप उभा करतात त्या मंडपाचं अत्यंत हुबेहूब असं वर्णन, अत्यंत प्रभावी परिणामकारक असं वर्णन या ठिकाणी या कृष्णाजी अनंत सभासदांनी केलेलं आहे. पहा, ते असं म्हणतात की डेरे बिछाने आसमान शिरी तिवशिया व मोतियांच्या झालरी लाविल्या. पहा, तो जो तंबू उभारला होता किंवा तो जो मंडप उभारलेला होता, मंडपाचं सजावट कसं केलं होतं त्याचं हुबेहूब असं वर्णन करतात. डेरे बिछाणे आसमान शिरी तिवाशिया मोतियांच्या झालरी लाविल्या आणि अशा प्रकारचं वर्णन ते करतात. म्हणजे या ठिकाणी पहा, प्रसंगाचं अत्यंत सूक्ष्म तपशीलवार असं वर्णन करतात. कुठलाही प्रसंग असो त्या प्रसंगाचं बारकाईनं वर्णन ते करतात. किंवा त्याचबरोबर पहा, आता अफजल खान वधाचा जो प्रसंग आहे, अफजल खान वधाचा प्रसंग कृष्णाजी अनंत सभासद
वाचकांच्या अक्षरशः डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करतात. जणू काही आपण एखादं चित्रपट पाहिलो म्हणजे अशा प्रकारचा भाव या ठिकाणी वाचकांना वाटतो किंवा अशा प्रकारचं संभ्रम हवं असं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता पहा, छत्रपती शिवराय आणि अफजल खान यांची भेट. आता यांची भेट झाल्यानंतर काय घडते आणि त्यातून अफजल खानाचा वध कसा होतो त्याचं वर्णन अत्यंत हुबेहूब असं केलेलं आहे. एखाद्या घटनेचं वर्णन कसं करावं याचा एक आदर्श कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या या बखरीतून दिलेला आहे. तर आता त्याचं वर्णन असं करतात पहा. तो वर्णन आपण या ठिकाणी मुळामध्ये वाचू. राजियाने भेटी देता खानाने राजियाची मुंडी कवटाळून काके खाली धरली आणि हातीची जमदाड होती तिचे मेण टाकून कुशीस राजियाचे चालविली. तो अंगात जरीची कुडती होती त्यावर खरखरली, अंगास लागली नाही. हे देखून राजियाने डावे हातचे वागणक होते तो हात पोटात चालवला. खानाने अंगात झगा घातला होता. वाघनकाचा मारा करीताच खानाची चरबी बाहेर आली. दुसरा हात उजवे हातचे बिचव्याचे मारा चालविला. ऐसे 2 वार करून मुंडी हसडून चौतऱ्याखाली उडी घालून निघून गेले. खानाने गलबला केला की मारिले मारिले दगा दिला, बेगी धावा. म्हणजे पहा, हा प्रसंग जणू आपल्या डोळ्यासमोर घडतो आहे असा भास या ठिकाणी होतो. म्हणजे ऐतिहासिक प्रसंग हुबेहूब कसं चित्रित करावं त्याचा आदर्श जणू काही या कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या बखरीतून प्रस्थापित केलेला आहे. तर अशा प्रकारे हुबेहूब प्रसंग चित्रण हे कृष्णाजी अनंत सभासदाच्या बखरीचं एक महत्त्वाचं विशेष आहे. आता यानंतर पहा, अद्भुत प्रसंग वर्णन. आता ह्या बखरीमध्ये खूप असे प्रसंग आलेले आहेत. त्याचं प्रसंग वर्णन हे अद्भुत असं प्रसंग वर्णन केलेलं आहे. आता पहा, शिवाजी महाराजांच्या राज्यावर म्हणजे सतत संकट आलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एकही दिवस असा निवांत गेलेला नाही. प्रत्येक दिवस नवीन आव्हान घेऊन येत होता. प्रत्येक दिवस त्यांच्या जीवनामध्ये नवीन संकट घेऊन येत होता. आणि तेव्हा म्हणजे काही प्रसंगाचं असं अद्भुत असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जेव्हा अफजल खान चालून येतो स्वराज्यावर तेव्हा त्याचं वर्णन बखरकार असं करतात पहा. तुळजापूरची भवानी माता छत्रपती शिवरायांच्या स्वप्नामध्ये आली आणि असे जे प्रसंग आहेत असे जवळपास 5 ते 6 प्रसंग आहेत. या बखरीमध्ये 5 ते 6 प्रसंग असे आहेत ज्या प्रसंगामध्ये ही तुळजापूरची भवानी छत्रपती शिवरायांना येऊन बोलू लागते किंवा त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत देऊ लागते किंवा त्यांना साहस देऊ लागते. असे प्रसंग किंवा असे वर्णन याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे एखाद्या पुराणामध्ये ज्याप्रमाणे अद्भुत वर्णन येतो तसे अद्भुत वर्णन या बखरीमध्ये आलेले आहेत. आता पहा, जेव्हा अफजल खान चालून येतो तेव्हा ही भवानी छत्रपती शिवरायांना म्हणते, आपण प्रसन्न झालो, सर्वस्वे तुला सहाय्य आहे, तुझे हाते अफजल खान मारवितो असं ती म्हणते. असं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे पहा, ती भवानी त्यांच्या स्वप्नामध्ये आली आणि ती म्हणते की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी तुला सर्वस्वी सहाय्य करणार आहे आणि तुझ्या हातून मी अफजल खानाचा वध करणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं अद्भुतरम्य वर्णन ह्या बखरीमध्ये जवळपास 5 ते 6 वेळा ही तुळजापूरची भवानी छत्रपती शिवरायांच्या स्वप्नामध्ये आली किंवा छत्रपती शिवरायांना ती सांगितली. म्हणजे अशा प्रकारचं अद्भुतरम्य वर्णन या बखरीमध्ये आलेलं आहे. कारण कसं असते पहा, आपला समाज हा चमत्काराला नमस्कार करणार आहे. म्हणून त्या काळामध्ये पुराणावर चमत्कारावर विश्वास ठेवणारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये होता. मग तशा समाजामध्ये आपली बखर जर लोकप्रिय करायची असेल तर अशा अद्भुत घटना सांगितल्या पाहिजेत. या भूमिकेतून कृष्णाजी अनंत सभासदांनी असं अद्भुत वर्णन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, छत्रपती शिवरायांचं जेव्हा महानिर्वाण घडलं त्या प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी हे कृष्णाजी अनंत सभासद करतात. आणि ते वर्णन करत असताना एखाद्या पुराणामध्ये ज्याप्रमाणे वर्णन आलेलं आहे तशा पद्धतीचं त्यांनी येथे वर्णन केलेलं आहे. आता पहा, छत्रपती शिवरायांचा ज्या दिवशी महानिर्वाण झाला, ज्या रात्री महानिर्वाण झाला त्या रात्री काय काय घडलं त्याचं वर्णन पौराणिक पद्धतीनं कृष्णाजी आनंद सभासद करतात. ते म्हणतात की ते दिवशी पृथ्वी कंप झाला,
छत्रपती शिवरायांचा जेव्हा महानिर्वाण झालं त्या दिवशी अक्षरशः पृथ्वी हादरली, भूकंप झालं. म्हणजे शिवरायांचा महानिर्वाण झाल्यानंतर अक्षरशः पृथ्वी हादरली, म्हणजे भूकंप झालं. गगनी धूमकेतू उदेला, आकाशामध्ये कधीच न दिसणारा धूमकेतू त्या दिवशी दिसला. आणि रात्री जोड इंद्रधनुष्य दिसले. आता पहा, आपण नेहमी अर्धा इंद्रधनुष्य पाहतो, पण इंद्रधनुष्याची कमानी केवळ दिवसा दिसत असते. पण त्या रात्री जोड इंद्रधनुष्य दिसले, निघाली. आणि या ठिकाणी पहा, तळ्याचे उदक रक्तांबर झाले, तळ्याचं पाणी देखील रक्तासारखं लाल होऊन गेलं. म्हणजे एखाद्या महापुरुषाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा अशा प्रकारे संपूर्ण निसर्ग देखील म्हणजे निसर्ग देखील दुःखी होतो, निसर्ग तशा भावना प्रकट करतो, असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. आता पहा, ज्याप्रमाणे पुराणामध्ये रामाचा मृत्यू झाल्यानंतर, श्रीकृष्णाचा मृत्यू झाल्यानंतर जशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे, तशाच पद्धतीचं वर्णन छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणाचं या ठिकाणी कृष्णाजी अनंत सभासदांनी केलेलं आहे. म्हणजे शिवरायांचं महानिर्वाण झाल्या भूकंप झाला, आकाशामध्ये धूमकेतू दिसला, रात्री जोडी इंद्रधनुष्य निघाली आणि शंभू महादेवाच्या तळ्याचं पाणी लाल झालं, रक्ताळलं, असं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सगळं वर्णन पौराणिक पद्धतीचं आहे. यातून कृष्णाजी अनंत सभासदांच्या व्यक्तिमत्वावर पौराणिक साहित्याचा असणारा प्रभाव आपल्या लक्षात येतो. आणि त्याचप्रमाणे पहा, आता या बखरीमध्ये प्रामुख्यानं म्हणजे या बखरीमध्ये फलश्रुतीचं आमिष दाखवण्यात आलेलं आहे. आता पहा, आपले जे प्राचीन सगळे पुराण आहेत त्या पुराणामध्ये फलश्रुती सांगण्यात येते. काही ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे पहा, की पुत्र इच्छा धरुणी मानसी तत्पर होती पारायणी, तयाचा वंश विस्तार सुलक्षणी. किंवा अनेक ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे की हा ग्रंथ वाचल्यानंतर दारिद्र्य व्यक्ती धनाढ्य होतो, निपुत्रिक व्यक्तीला पुत्र जन्मतो, किंवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आता ही पौराणिक पद्धत आहे. सगळे पुराणकार, सगळे ग्रंथकार आपला ग्रंथ वाचल्यानंतर लोकांना फायदा काय होईल ते सांगत होते. ह्याचं कारण असं आहे मित्रांनो, की सर्वसामान्य माणसांना काहीतरी आमिष दाखवल्याशिवाय ते कोणती गोष्ट करत नाहीत. म्हणजे सर्वसामान्य माणसांना काहीतरी आमिष दाखवल्याशिवाय, काहीतरी लोभ दाखवल्याशिवाय ते कोणते कामं करत नाहीत. आणि त्यासाठी आपले ग्रंथ लोकांना वाचायला प्रवृत्त करण्यासाठी त्या काळामध्ये सगळे पुराणकार म्हणजे आपल्या ग्रंथातून म्हणजे अशा प्रकारची फलश्रुती सांगत असत. आणि तोच आदर्श म्हणजे या कृष्णाजी अनंत सभासदासमोर असल्यामुळं त्यांनी पहा या ठिकाणी फलश्रुतीचा आमिष दाखवतात. ते म्हणतात की हा ग्रंथ जो कोणी वाचेल, छत्रपती शिवरायांचं चरित्र जो कोणी वाचेल, त्यास मोठे पुण्य जोडेल, म्हणजे त्याचं पुण्य वाढेल. निपुत्रिकास पुत्र होतील, ज्यांना लेकरं होत नाही त्यांना लेकरं होतील. दारिद्र्य लक्ष्मीवंत होतील, म्हणजे या ठिकाणी पहा जे गरीब आहेत ते लक्ष्मीवंत होतील. आणि अपयशी लोक यशवंत होतील. म्हणजे अशा प्रकारची फलश्रुती सांगण्यात आलेली आहे. अशा फलश्रुती प्रसंग अनेक ग्रंथामध्ये आहे पहा. आजही लग्न न जमणाऱ्या मुली संत एकनाथांचं रुक्मिणी स्वयंवर असतात, कारण त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये सांगितलं आहे म्हणजे येथे भिमकीचे पुरले अर्थ आदरे वाचिता हा ग्रंथ कृष्ण समर्थ मनो इच्छा पुरविल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पहा, आणि म्हणून आज अनेक लग्न न जमणाऱ्या मुली रुक्मिणी स्वयंवरचं पारायण करतात. म्हणजे अशा प्रकारे त्या काळामध्ये अशी प्रथा होती की आपला ग्रंथ लोकांना वाचायला प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी लोभ दाखवला पाहिजे, काहीतरी समोर प्रलोभन दाखवलं पाहिजे. आणि ते प्रलोभन दाखवण्याच्या भूमिकेतून या ठिकाणी फलश्रुतीचं प्रलोभन या म्हणजे कृष्णाजी अनंत सभासदांनी दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, आता ह्या म्हणजे कृष्णाजी अनंत सभासदांची जी बकर आहे, ही बकर म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र. आता या बकरीचे ढोबळ मानणे विशेष काय पहा, तर या ठिकाणी या बकरीमध्ये प्रामुख्यानं जी भाषा आहे या बकरीची, ती भाषा संस्कृत फारशी मिश्रित भाषा आहे. म्हणजे या बकरीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे आणि फारसी भाषेचा प्रभाव आहे. ही बकर जरी मराठी भाषेमध्ये असली तर या बकरीवर संस्कृत आणि फारशी या दोन्ही भाषेचा प्रभाव आहे, किंवा दोन्ही भाषा म्हणजे भाषेच्या प्रभावातून ही बकर लिहिलेली आहे. आणि या बकरीची भाषा अत्यंत ओघवती अशी आहे. आणि या बकरीतून पहा, या बकरीतून बखरकाराच्या मनातील चरित्र नायकाबद्दलचा नितांत आदर प्रकटलेला आहे.
म्हणजे छत्रपती शिवरायावर असणारी अपार निष्ठा, छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये असणारा नितांत आदर या बखरीच्या शब्दातून व्यक्त झालेला आहे. आणि ही चरित्र कथा जी आहे ती भावनोत्कटतेनं रंगलेली आहे. म्हणजे भावनोत्कटता हे या बखरीच्या शब्दातून पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर पहा, या बखरीची भाषा जी ती भाषा जोरखस आणि ओगवती अशी भाषा आहे. आणि मोजक्या शब्दामध्ये चटकदार असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि घागर में सागर या उक्तीचा प्रत्ययही बखर वाचत असताना येते. म्हणजे शब्दरचना मोजक्या शब्दामध्ये विश्वव्यापक अर्थ सांगण्याचा प्रयत्न कृष्णाजी अनंत सभासदांनी केलेला आहे. म्हणून थोडक्या शब्दामध्ये चटकदार वर्णन आढळते. आणि त्याचबरोबर पहा, या बखरीमध्ये म्हणजे अर्थानुकारी शब्द योजनेने एक म्हणजे अनुकूल असं वातावरण निर्माण झालेलं आहे. अर्थानुकारी शब्द आहेत आणि त्यामुळे एक अनुकूल असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रसंग डोळ्यासमोर उभं करण्याचं कौशल्य हे अद्वितीय आहे, हे आपल्याला या बखरीतून पाहायला मिळते. आता पहा, मराठीतील ऐतिहासिक लेखन परंपरेचे जनक म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद असल्याचं वि.का. राजवाडे सांगतात. मराठीमध्ये ऐतिहासिक लेखन प्रकार परंपरेचे जे जनक आहेत, मराठीमध्ये ऐतिहासिक लेखन परंपरेचे जनक म्हणून वि.का. राजवाडेंनी या कृष्णाजी अनंत सभासद यांचा गौरव केला आहे. एवढंच नाही तर वि.का. राजवाडे यांनी कृष्णाजी अनंत सभासद यांचा गौरव करत असताना त्यांना महाराष्ट्राचे सर टॉमस मोर असं म्हटलेलं आहे. कारण ऐतिहासिक लेखन करण्याची परंपरा ही कृष्णाजी अनंत सभासदापासून चालू झाली. म्हणून वि.का. राजवाडे यांनी त्यांना महाराष्ट्राचे सर टॉमस मोर असं बिरुद या कृष्णाजी अनंत सभासदांना या बखरीमुळे दिलेलं आहे. म्हणजे सभासदाची बखर जी आहे, सभासदाची बखर म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे. यातून छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचं, कर्तृत्वाचं दर्शन कृष्णाजी अनंत सभासदांनी घडवलेलं आहे. कृष्णाजी अनंत सभासदापासून ऐतिहासिक लेखनाची परंपरा प्रवाहित झाली. त्यामुळं या ठिकाणी वि.का. राजवाडेंनी त्यांना महाराष्ट्राचे सर टॉमस मोर म्हणून बिरुद देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी कृष्णाजी अनंत सभासद यांची जी बखर आहे ती बखर या ठिकाणी संपलेली आहे. तर मित्रांनो, आपण इथे थांबू. धन्यवाद.